नमस्कार, मी सतीश साळुंखे लाईव्ह आर्ट कोकण यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा स्वागत। मी आता चाललो आहे PM श्री आदर्श शाळा तळेरे नंबर 1 मध्ये आणि या ठिकाणी एक विशेष असा कार्यक्रम आहे आणि हा कार्यक्रम आहे त्याच्यामध्ये तुम्हाला पाढे जे मोठमोठे म्हणजे 3 डिजिट किंवा 4 डिजिट म्हणजे 9999 अशा प्रकारचे मोठमोठे पाढे सोप्या पद्धतीने कसे तयार करायचे, कारण तुमच्या मुलांना हा कार्यक्रम नक्की दाखवा। त्यांना पाढ्यांचं कॅल्क्युलेशन एकदम इझिली कसं करता येईल म्हणजे ते त्यांना म्हणजे त्यांना समजून येईल। आणि शिवाय सध्याची जी सगळ्यात मोठी समस्या आहे ती म्हणजे मोबाईलचा वापर। लहान मुलांना खूप म्हणजे सवय लागलेली आहे की मोबाईल वापरायची, तर ती सवय कशी कमी करायची म्हणजे मोबाईलचा वापर कसा कमी करायचा ते सुद्धा मार्गदर्शन करणार आहे। आणि हे दोन्ही मार्गदर्शन करायला त्या ठिकाणी पांचाळ सर येणार आहेत, तर आपण त्यांच्याकडून संपूर्ण मार्गदर्शनाचा आनंद घेऊया आणि तुमच्या मुलांना संपूर्ण एपिसोड नक्की दाखवा, जेणेकरून त्यांना पाढेसुद्धा शिकता येतील आणि मोबाईलचा वापर त्यांचा कमी कसा होईल ते सुद्धा त्यांना लक्षात येईल। तर आता आपण संपूर्ण कार्यक्रमाचा आनंद घेण्यासाठी चाललो आहे तळेरे नंबर 1 येथील शाळा नंबर 1 म्हणजे आदर्श शाळा PM श्री आदर्श शाळा तळेरे नंबर 1 मध्ये। आपण ज्यांना YouTube वरती बघितलो, फेसबुक अनेक माध्यमातून ते ज्ञानदानाचं काम त्यांना हल्लीच एक कुडाळ तालुक्यातून तुम्हाला जो पुरस्कार मिळाला नाशिक इथून जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त असते, जरी शिक्षकी पेशेमध्ये नसले आदरणीय सदाशिवजी पांचाळ साहेब या ठिकाणी आपल्या प्रशालेमध्ये आपल्याला पाढ्यांची कार्यशाळा आणि मोबाईल पासून मुक्त कसं राहावं याविषयी सखोल मार्गदर्शन करण्यासाठी खास आपल्या शाळेमध्ये आज आलेले आहेत। आपण त्यांचं सर्वप्रथम जोरदार टाळ्या वाजवून आपल्या शाळेमध्ये स्वागत करूया आणि या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आपल्या शाळा व्यवस्थापन समिती सन्माननीय अध्यक्ष राजेश जाधव साहेब यांना विनंती करतो की आपण या प्रशालेमध्ये आपण स्वागत करावं। पुन्हा एकदा आपण जोरदार त्याचप्रमाणे सर्व उपस्थित पालकवर्ग, आमचे युट्यूबचे लाईव्हचे मित्र संदीप साळुंखे साहेब, आपल्या सर्वांचे जे पालक आहेत त्यांच्या सन्माननीय अध्यक्ष साहेबांना विनंती करतो की आपण मनोगत व्यक्त करावं। नमस्कार, सन्माननीय व्यासपीठ आणि या व्यासपीठावर आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित असलेले सन्माननीय सदाशिव पांचाळ सर, या जिल्हा परिषद आदर्श प्राथमिक शाळा तळेरे नंबर 1 चे सन्माननीय मुख्याध्यापक पावसकर सर, आमचे सर्व शिक्षक वृंद, त्याचप्रमाणे या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले सर्व पालकवर्ग आणि विद्यार्थी मित्र, आपली शाळा ही PM श्री या योजनेअंतर्गत सुरू आहे आणि या योजनेअंतर्गत विविध कार्यक्रम हे शासनामार्फत राबवण्यासाठी आपल्याला निर्देश दिले जातात। या कार्यक्रमाचाच एक भाग म्हणून एक्सपर्ट टॉक म्हणजे तज्ञ व्यक्तींचं मार्गदर्शन तुम्हा सर्व विद्यार्थ्यांना लाभावं आणि ते विविध शैक्षणिक विषयांवर आधारित असावं या दृष्टिकोनातून जो कार्यक्रम आम्हाला दिलेला होता, या कार्यक्रमाच्याच माध्यमातून सन्माननीय सदाशिव पांचाळ सर यांचं पाढ्यांची कार्यशाळा अतिशय उत्तम असा हा कार्यक्रम आहे। सर खूप छान मार्गदर्शन करतात आणि त्यांच्या या मार्गदर्शनाचा अनुभवाचा उपयोग हा तुम्हाला पुढील तुमच्या शैक्षणिक जीवनामध्ये व्हावा, तुम्ही तुमची शैक्षणिक प्रगती या माध्यमातून साधावी यासाठी हा कार्यक्रम इथे आम्ही आयोजित केलेला आहे। त्याचा निश्चितपणे सर्व पालकवर्गाला देखील माझी विनंती आहे की दुसरा एक विषय आहे की सध्याच्या काळात मोठी समस्या म्हणजे तंत्रज्ञान जेवढं चांगलं आहे तेवढं ते वाईटही आहे। त्याचा जर चुकीचा वापर झाला तर त्याचे अनेक दुष्परिणाम आहेत आणि ते कोणते दुष्परिणाम आहेत त्याच्यातला एक महत्वाचा विषय म्हणजे आपल्या दैनंदिन जीवनाचा भाग बनलेला मोबाईल। तर या आज प्रत्येक आपला जो विद्यार्थी आहे हा जे मोबाईल हाताळतो, अगदी लहानातला लहान मुल हे देखील मोबाईल हाताळत असतो, परंतु हे मोबाईल हाताळत असताना त्याचे इतकं आहारी जातं की ते एक व्यसन होऊन जातं आणि ते व्यसन हे काही कुठलंही व्यसन घ्या ते नक्कीच लाभदायक नाही। तर या मोबाईलच्या वेढ्यातून आपल्या मुलांना कसं बाहेर काढावं यासाठी सर आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत। तर आपण सर्वांनी सरांचं मार्गदर्शन जे आहे ते शांत चित्ताने ऐकून घ्यावं, त्यांनी सांगितलेल्या गोष्टी शिकाव्यात आणि जे काही सर तुम्हाला सराव करायला सांगतील तो देखील आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये नक्कीच करावा। सर्व
उपस्थित पालक वर्गाने देखील आपल्या मुलांकडून हा सराव करून घ्यावा, यासाठी मी तुम्हाला इथे नम्र असं हे निवेदन माझं करत आहे. पुन्हा एकदा पंचायत सर आपल्या म्हणजे तुमचे कार्यक्रम युट्यूबवर लाईव्हवर चालतात, मगाशी आपण माहिती दिली, 17पेक्षा जास्त कार्यक्रम लाईव्ह कार्यक्रम हे सरांचे झालेले आहे. आणि यासाठी खरं तर आपल्या या मराठी मातीतील एक व्यक्ती एवढ्या चांगल्या विषयांवर मार्गदर्शन करते, याचं निश्चितपणे सर या शाळा व्यवस्थापनाला आणि आमच्या शाळेला नक्कीच याचा अभिमान आहे. तुमचं मागील काळामध्ये देखील मार्गदर्शन आम्हाला लाभलं होतं आणि यापुढे देखील ती असंच लाभत राहील, यासाठी श्रीदेव गांगेश्वर तुम्हाला नक्कीच बळ देईल अशी मी सदिच्छा व्यक्त करतो आणि या कार्यक्रमासाठी आपल्याला शुभेच्छा देऊ. माझे 2 शब्द थांबतो. धन्यवाद सर. या ठिकाणी आज 28 फेब्रुवारी हा दिवस भारतरत्न डॉक्टर C.V. रामन यांचा आज काय आहे, विज्ञान दिन म्हणून आपण साजरा करतो. आणि गेल्या वर्षी मला वाटतं विज्ञानाची प्रयोगशाळा आम्ही पूर्ण विज्ञानाची स्पर्धा घेतलो होतो आजच्याच दिवशी, आणि असा आजचा हा दिवस आहे. त्यानिमित्तानं सुद्धा सगळ्यांना शुभेच्छा आहेत. पांचाल सरांनी मला एक महिन्यापूर्वी काहीतरी व्हॉट्सअपला बरेचसे दाखवलं, तुमचे सर्व शैक्षणिक जेवढे ग्रुप्स होते त्या ठिकाणी मी तुमचे सगळ्या शिक्षकांना जिल्ह्यातल्या की अशा अशा प्रकारची व्यक्तिमत्व देणं आहे आणि त्यांचे संपर्क करा. यानंतर भविष्यात सुद्धा तुमची कार्यशाळा लावतील. आपण पुन्हा एकदा या ठिकाणी स्वागत करून अधिक न वेळ देता आदरणीय पंचाल साहेब आपला विनंती आहे की आपल्या मार्गदर्शनाला आपण सुरुवात करू. नमस्कार. सरपंच धावून आले पाहिजे. शाळेत काय झालं एवढा आवाज आला पाहिजे. नमस्कार. आपल्यामध्ये मला 2 विषय दिलेले आहेत. एक म्हणजे पाढ्यांची कार्यशाळा, त्यामध्ये शाळेमध्ये आपल्याला कितीपर्यंत पाढे शिकवले जातात, 30 पर्यंत, बरोबर आहे ना. मग आपल्याला 30च्या पुढे सुद्धा पाढे करता येतात. पाठांतर न करता आपल्याला तयार करायचे, असं आपण पाढ्यांच्या कार्यशाळेमध्ये विषय घेतो. सर्वसाधारण कुणीही इथे अगदी पालक असतील, शिक्षक असतील, कुणी 30च्या पुढे पाढे येणारे कोणी व्यक्ती आहे का आपल्याकडे? एक मॅडम आहे ना, तुम्ही बघितलंय ना, तुम्ही बघितलंय ना? हो. येस, 30च्या पुढे पाढे येणार कोणी आहे? तू आहे, तुला येतात? बर, कुणाला येतात? नाही ना. मग आपण आज काय करूया, पुढचे पाढे हे आपण सुरुवातीला करूया. सगळ्यांकडे वही पेन आहे? हो, ठीक आहे. बघा, कुठल्याही संख्येचा पाढा तयार करायचा असेल तर आपल्याला आधी आपण याला काय म्हणतो, 11/11. काय म्हणतो याला? कळतं का तुम्हाला ते? हा, ओके, ठीक आहे. सो अशा पद्धतीने लिहून घ्यायचं. ज्या संख्येचा पाढा तयार करायचा ती संख्या अशा पद्धतीने लिहून घ्यायची. आणि आधी पहिली लिहून घेऊ नका, आधी पहिलं लिहून काही घेऊ नका. आधी मी काय करतो ते जरा बघा आणि मग आपण पुढे जाऊया, ठीक आहे? लिहायचं नाही, लिहायचं नाही, आधी बघायचं मी काय करतो ते, ठीक आहे? आपण एक पाढा 2-2 वेळा बघणार आहोत. एक पाढा 2-2 वेळा बघणार आहोत तुम्हाला समजण्यासाठी व्यवस्थित. ओके, सो बघा, 1 + 1 कळतं का तुम्हाला? किती? 2. व्हेरी गुड. 2 + 1 3. 3 + 1 4. 4 + 1 5 + 1 6 + 1 7 + 1 8 + 1 9. आता हे काय झालं, हे सगळे सिंगल डिजिट आहे. सिंगल डिजिट म्हणजे समजतं का तुम्हाला? एक अंकी, बरोबर आहे. पुढची जी संख्या येणार ती काय आहे?
2 अंकी, बरोबर आहे. मग ती 2 अंकी येणार ना, तेव्हा आपण काय करायचं, आपण इथे 10चा 0 लिहायचा. काय लिहिलं? 10चा 0. आणि राहिलं काय? 1. तो 1 जो आहे तो इथे 1च्या खाली आणि याच्या समोर बरोबर एक डॉट, म्हणजे काय म्हणतो आपण त्याला, पॉइंट. पॉइंट. ओके, असा लिहून घ्यायचा. ओके, आता पाड्याची एक बाजू पूर्ण झालेली आहे. समजलं तुम्हाला? येस, पाड्याची एक बाजू पूर्ण झाली. तुला दिसत नाही इकडे. मग आपण 1 + 1 2, 2 + 1 3 + 1 4 + 1 5 + 1 6 + 1 7 + 1 8 + 1. आता पुढे काय होणार, कोण सांगू शकेल? 9 + 1 10 येणार. 10 आलं तर हा पाडा बरोबर होईल का? मग काय करावं लागेल आपल्याला? 10 + 1 11. 10 + 1 11. सो 9 + 1 10. आणि जो एक बाजूला काढला होता ना, तो झाला 11. समजलं का तुम्हाला? तो ऍड केला आपण, अधिक केलं. सो अशा पद्धतीने 11चा पाडा तयार झालेला आहे. आता हा पाडा जर मी फळ्यावर पुसला तर तुम्हाला ज्या पद्धतीने मी शिकवला त्या पद्धतीने तुम्हाला करता येईल का? चला बघू, करूया. चला, 11चा पाडा तयार करायचा आपल्याला. आपण केलेल्या पद्धतीने नव्हे, या पद्धतीने करता येईल. चला बघू, करा. झाला? कोण बोललो झाला? अरे वा, व्हेरी गुड यार. अरे वा, शाबास शाबास, व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड. झालं. ओके ओके, चालेल चालेल. समजलं समजलं समजलं. ओके, 12चा टेबल आपण बघूया. 12, 12चा टेबल. ओके, आता लिहायचं थांबवा. आता लिहायचं थांबवा. आपण 12चा पाडा बघतोय. समजला ना तुम्हाला कसा करायचा? ओके, ठीक आहे. 2 + 2 4, 4 + 2 6 + 2 8 + 2 10च्या इथे आपण काय करणार? अरे वा, व्हेरी गुड व्हेरी गुड, खूप छान. येस, ओके. 0 आणि डॉट, बरोबर. आता पुढे 0 + 2 = 2. 2 + 2 4, 4 + 2 6, 6 + 2 8 + 2 10. 10चं काय करणार आपण? 0 आणि डॉट. येस, करेक्ट. ओके, येस. 1 + 1 2 + 1 3 + 1 आता इथे किती येणार? 6. अरे वा, व्हेरी गुड. 6. 6 + 1 7 + 1 8 + 1 9 + 1 10 + 1 10 + 1 11 12. येस, बरोबर आहे पाडा. मला करायला येतो ना? शाबास. येस, चला हा पाडा लिहून घ्या बघू. हॅलो, लिहून पण बघूया काय? 3 + 3 6, 6 + 3 9. इथे किती येणार पुढे? 12. 12 येणार तर तो कसा लिहिणार आपण? 2 आणि पॉइंट. व्हेरी गुड, 2 आणि पॉइंट. मग पुढे किती येणार? 5. 5 + 3 8. पुढे किती येणार? 11. 11चा
1 आणि 1 प्लस 3 पुढे किती येणार 4 4 प्लस 3 7 आणि 7 प्लस पुढे 10 10चं 10 लिहू का मग काय लिहायचं आणि पुढे येस आता पुढे इथे किती येणार 2 इथे किती येणार 3 इथे किती येणार 5 येणार हा शाबास 5 येणार म्हणजे 3 आणि 1 5 काय नाही ना नाही ओके मग पुढे किती येणार 6 पुढे किती येणार पुढे किती येणार 9 येणार ओके 9 पुढे 10 पुढे 11 पुढे 13 जमलं का किती जणांचा बरोबर आला अरे वा व्हेरी गुड व्हेरी गुड येऊ का तपासायला येऊ येस चला 14चा टेबल बघूया 14चा टेबल बघूया चला सांगा बघू इथे किती येणार इथे किती येणार 2 आणि पॉइंट इथे किती येणार 6 इथे किती येणार 0 आणि पॉइंट मग इथे किती येणार 4 इथे किती येणार 8 इथे किती येणार 2 हा 2 आणि पॉइंट आणि मग पुढे किती येणार 6 आणि मग पुढे किती येणार 0 आणि पॉइंट बरोबर येस झाला शाबास व्हेरी गुड मग इकडे किती येणार 2 मग पुढे किती येणार 4 पुढे किती येणार 5 पुढे किती येणार 7 येणार कसं काय डॉट आहे म्हणून किती येणार 7 मग पुढे अरे तू बरोबर सांगितलं 8 हा मग पुढे 9 मग पुढे 11 मग पुढे 12 मग पुढे 13 14 समजलं का मग 15चा करायला जमेल का आपल्याकडे नाही तर सगळ्या ठिकाणी संपूर्ण जगभर मुलांना मोबाईल पासून सोडवणं हे फार मोठं टेन्शन झालेलं आहे. सर्वसाधारणपणे कोरोनाच्या आधी मोबाईल मुलांकडे असायचा पण तो काही ठराविक वेळेसाठी असायचा. परंतु कोरोना आल्यानंतर कोरोना काळात ऑनलाईन शिक्षण या नावाखाली पालकांची इच्छा नसतानाही मुलांकडे मोबाईल द्यावा लागला आणि हा मोबाईल दिल्यानंतर तो अभ्यास दूर राहिला पण मुलं भलत्याच काहीतरी प्रवासात मशगूल झाली आणि अभ्यास सोडून इतर सगळ्या गोष्टींमध्ये एक्सपर्ट झाले. आणि आता या सगळ्याचा परिणाम म्हणून असं झालेला आहे की मुलांना मोबाईल मधून बाहेर कसं काढायचं हे फार मोठं टेन्शन. आज माझ्याकडे अगदीच काही नाही म्हटलं तर महिन्यातून 10 तरी पॅरेंट्स केवळ मोबाईलची समस्या घेऊन मॅडम मला म्हणाल्या तुम्ही कुठल्या तालुक्यातून आहात. ते 2 मिनिटात माझा परिचय देतो. मी सदाशिव पांचाळ राहायला तरळ्यात राहतोय कळलं का. माझं मूळ गाव पियाळी आहे ओके. आणि गेली 20 वर्ष मी या क्षेत्रात काम करतोय. साधारण 1700 पेक्षा अधिक कार्यशाळा माझ्या लाईव्ह मध्ये संपूर्ण महाराष्ट्रभर कळलं का. याचबरोबर माझे ऑनलाईन सेशन असतात आणि या ऑनलाईन सेशनला दुबई, अबुधाबी, मलेशिया, सिंगापूर, ऑस्ट्रेलिया, नेदरलँड, सौदी अरेबिया अशा जगातल्या विविध देशातून लोक माझ्या सेशनला असतात आणि ही
ऑनलाईन सेशन आतापर्यंत जवळजवळ 700 कार्यशाळा झालेल्या आहेत आणि या कार्यशाळा करताना पालकांकडून जो रिस्पॉन्स मिळतो तो एवढा अफलातून असतो की पालक अक्षरशः मोबाईल सुटला याने अक्षरशः रडत आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करत असतात. कारण हे पालक अगदी काउन्सिलरना सांगून सुद्धा मुलांनी मोबाईल सोडलेला नाही. पण आपल्या बुद्धिबळ कार्यशाळेमध्ये एक सेशन असतं जे मोबाईल संदर्भातलं असतं आणि या मोबाईलमध्ये 1 तासाच्या सेशनमध्ये आपली मुलं मोबाईल सोडू शकतात. या गोष्टीवर विश्वास पण बसत नाही, पण प्रत्यक्षात जेव्हा येतो तेव्हा आपल्याला कळतं. हे पाहण्यासाठी आपण सदाशिव पांचाळ या यूट्यूब चॅनलला गेला, फीडबॅक मारला, सदाशिव पांचाळ फीडबॅक असं जर मारलं तर तुम्हाला प्रतिक्रिया मिळतील आणि तिथे तुम्हाला पाहायला मिळेल की किती मुलांनी आतापर्यंत मोबाईल सोडलेला आणि का सोडला ते पण तुम्हाला आता लगेच कळेल. ओके, आता माझं म्हणणं आहे की मोबाईल वापरायचा किती पाहिजे तेवढा वेळ वापरायचा. अगदी 24 तास मोबाईल वापरला तर माझी काही हरकत नाही, बरोबर आहे ना? हा, 24 तास मोबाईल वापरला दिला तर चालेल ना? नाही का? का बरं? डोळे खराब होतात. कुणाचे झाले आतापर्यंत? कुणाचे झाले काही ते? नाही ना, मग मोबाईल वापरायला काय हरकत आहे ना? माझं म्हणणं आहे 24 तास आपण मोबाईल वापरायला काहीच हरकत नाही, पण मी जे काही गोष्टी सांगतो त्या जरा लक्ष देऊन ऐका आणि मग तुम्ही किती वेळ मोबाईल वापरायचा हे तुम्ही ठरवायचं आहे. ओके, मोबाईल बघितल्यामुळे मोबाईल ही गोष्ट जशी पॉझिटिव्ह आहे तशी नेगेटिव्ह पण आहे. ओके, आपण चांगल्या पण गोष्टी पाहणार आहोत आणि उलट्या पण गोष्टी पाहणार आहोत. ठीक आहे, मोबाईल किती वेळ वापरायचा त्याच्यासाठी फार सुंदर संकल्पना हे पुढारीचं कात्रण आहे. हे पुढारीचं कात्रण आहे आणि काय लिहिलेलं बाळांनो? अम्लोपिया. हे अम्लोपिया म्हणजे काय आहे माहितीये का? हे अम्लोपिया म्हणजे मी सांगतो की सतत मोबाईलवर गेम खेळणे, ते गेम व्हिडिओ गेम खेळल्याने लहान मुलांना एक नवीन आजार सुरू झालेला आहे. या आजाराचं नाव आहे अम्लोपिया. हॅलो, ऐकतोय? या आजाराचं नाव आहे अम्लोपिया. या आजारामुळे मुलांचे डोळे आळशी होतात. आळशी इन द सेन्स आपली जी काळं बुबळं असतात ना त्या बुबळांवर मोबाईलचा डायरेक्ट लाईट पडल्यामुळे, आता आपण टीव्ही बघतो तर टीव्ही पासून 4 फुटाच्या अंतरावर 6 फुटाच्या अंतरावर आपण बघतो, परंतु मोबाईल जो आहे तो अवघ्या 6 इंचावर धरतो आणि त्यामुळे मोबाईलची जी लाईट असते डायरेक्ट लाईट, ही लाईट डायरेक्ट आपल्या बुबुळांवर प्रकाश पाडते आणि त्यामुळे त्यातलं जे पाणी आहे, डोळे पाणीदार डोळे म्हणतो आपण, ते डोळ्यातलं पाणी सुकायला लागतं त्या लाईटमुळे आणि डोळ्यात तू बोलतोय तर ते सुकल्यामुळे, पाणी सुकल्यामुळे बुबळांना सुरकुत्या पडतात आणि सुरकुत्यांमुळे पुढचं जे काही दिसायचं असतं ना ते दिसत नाही आणि कालांतराने 80% डोळे निकामी होतात. काय म्हणालो? 80% डोळे निकामी होतात. तर ज्यांना ज्यांना आपले डोळे 80% निकामी करायचे आहेत त्यांनी पाहिजे तेवढा वेळ मोबाईल वापरायचा. वापरणार ना? हा, कळलं का? येस. आणि पालकांना पण जाऊन सांगा, कळलं का? पालकांना पण जाऊन सांगा मोबाईल किती वेळ वापरायचा. सांगतो मी किती वेळा. हा, बरं. तुम्हाला वेड लागणे म्हणजे काय ते माहितीये का? हो, वेड लागणं म्हणजे काय असतं? वेड लागणं म्हणजे काय असतं? हा, येडं होणं. बरोबर आहे ना? हा, बघा हे ना सकाळचं कात्रण आहे. सकाळचं, हॅलो, सकाळचं कात्रण आहे.
काय सांगतोय? पबजी खेळता खेळता मूल झाला वेडा, मुलगा झाला वेडा. हा कितवीतला मुलगा आहे? 7वीतला आहे ना. 7वीतला मुलगा म्हणजे तुमच्या बरोबरीचाच आहे की नाही? हा, या मुलाला अभ्यास करण्यासाठी मोबाईल दिला होता. कशासाठी? ऑनलाईन शिक्षणासाठी. पण त्याला ते रोज वापरताना त्याला त्या मोबाईलचं वेळ कधी लागलं ते कळलंच नाही आणि शेवटी तो मुलगा अक्षरशः वेडा झालेला आहे आणि त्याच्यावर वेड्यांच्या हॉस्पिटलात उपचार सुरू आहे. कळलं का? हे का झालं सांगा? काय झालं? अरे शेवटी मोबाईलमुळे ना, बरोबर. मग मोबाईलमुळे वेळ पण लागू शकतो. मी काय म्हणतोय समजलं तुम्हाला? मोबाईलमुळे वेळ पण लागू शकतो. तर कुणाला वेड व्हायचंय? होय का? वेड व्हायचंय नाही. मग मोबाईल वापरणार नाही. बर, हार्ट अटॅक म्हणजे काय? हार्ट अटॅक म्हणजे काय? हा, पबजी चांगला असतो, बरोबर. तो 24 तास वापरणार उद्यापासून नाही ना? हा, बघतो. हा, अच्छा. हा, बरं. पुढचं जे घटना आहे हे मुंबईच्या ठाण्यातून एका वर्तमानपत्रातलं आहे, ज्यामध्ये एक विद्यार्थी 11वीतून 12वीत जाणार या वेळेमध्ये, म्हणजे थोडासा तुमच्यापेक्षा मोठा, पण हा विद्यार्थी पबजी खेळत होता, गेम खेळत होता मोबाईलवर. आणि ही गेम खेळताना त्याच्या आई वडिलांनी त्याच्याकडून मोबाईल काढून घेतला आणि मे महिन्याच्या सुट्टीमध्ये 12वीचं वर्ष सुरू व्हायच्या आधी एका लग्नाला कुठेतरी गेले आणि लग्नाला गेलेल्या ठिकाणी या मुलाने कोणाचा तरी तिचा मोबाईल उचलला आणि बाहेर सगळं लग्नाचं हे चालू होते विधी आणि या एका मुलानं दरवाजाला कडी लावली आणि चक्क 6 तास पबजी गेम खेळत होता. हा, आणि या पबजी खेळण्यामध्ये त्याच्यामध्ये काही सूचना येतात त्या गेम मध्ये. हा, ऑप्शन म्हणजे हा, हे करा ते करा असे ऑर्डर्स येतात आणि त्या ऑर्डर्स ऍक्सेप्ट करतो मूल जेव्हा, तेव्हा ते डिझाईनच अशा पद्धतीने केलेलं असतं की मुलांनी त्याच्यामध्ये फुल इन्व्हॉल्वमेंट करावी. कळलं का? आणि या मुलाला ब्लास्ट कर असा काहीतरी तो मेसेज आला आणि तो बोंबलत म्हणजे ओरडत 7 तास पबजी खेळल्यानंतर पायऱ्या उतरताना खाली कोसळला आणि कोसळल्याबरोबर लोकांमध्ये गडबड झाली. त्याला उचललं, त्याला हॉस्पिटलमध्ये नेलं, पण हॉस्पिटलमध्ये जाईपर्यंत तो मुलगा जिवंत राहिला नाही. 11वीतून 12वीचा मुलगा. म्हणजे या पबजी गेममुळे किंवा मोबाईलमुळे आपल्याला हार्ट अटॅक पण येऊ शकतो. हे बघा, हे मी असंच नाही सांगत, हे माझं नाहीये, हे वर्तमानपत्रातले कटिंग्स आहेत. त्या खऱ्या घडलेल्या घटना सांगतोय मी तुम्हाला. कळलं का? हा फुरकान कुरेशी नावाचा विद्यार्थी 11वीतून 12वीत गेला. मोबाईलचं पबजी गेमचं एवढं वेळ लागलं आणि या मुलाला जीव गमवावा लागला. तुम्ही सांगा, मोबाईल पेक्षा जीवाची किंमत जास्त आहे की नाही? तुम्हाला तुमचा जीव पाहिजे की मोबाईल पाहिजे? जीव पाहिजे तर आजपासून मोबाईलला हात लावायचा नाही. कळतंय मी काय म्हणतो ते? आजपासून मोबाईलला हात लावायचा नाही. हॅलो, होय भाऊ, इथे येऊन बोलायचं. ज्याला कोणाला बोलायचं इथे येऊन बोलायचं, नाहीतर शांत बसायचं. बेटा, या वेळेबरोबर बस मुलांना ब्रेन कारण त्या मुलांचा मोबाईल वापरायचा जो टाइम आहे तो अति होतो आहे. कळलं का? त्यामुळे आपल्याला ब्रेन ट्यूमर पण होऊ शकतो मोबाईल वापरल्यामुळे. म्हणजे त्याला मग पबजीच खेळलं पाहिजे
अशातला काही भाग नाही. तुम्ही नुसता मोबाईल असा घेऊन बसला तरी पण तुम्हाला ब्रेन ट्यूमर होऊ शकतो. त्याच्यानंतर अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे मोबाईलमुळे तुम्हाला कॅन्सर एकदम माहितीये का? हा मोबाईलमुळे व्हायला लागलेला आहे. मोबाईलमुळे व्हायला लागलेला आहे म्हणजे मोबाईलचं जे रेडिएशन येतं, आपण कानाला धरतो मोबाईल असा, बरोबर? हा कानाच्या माध्यमातून डायरेक्ट ब्रेनवर अटॅक करतं ते रेडिएशन, ब्रेनला अटॅक करतं आणि त्यामुळे ब्रेनचा कॅन्सर होण्याची शक्यता आहे. आणि ते असं नाही तर मोबाईलमुळे ब्रेन कॅन्सर म्हणजे कॅन्सरची सुनामी येणार असं म्हणतात. सुनामी म्हणजे काय? हा, म्हणजे तशी लाट येणार आहे कॅन्सरची. आणि त्यांचं स्पष्ट म्हणणं आहे की काही पेरेंट्स मुलांना जेवताना मोबाईल दाखवतात आणि जेवणाचा घास बनवतात. या मुलांचा ब्रेन नाजूक असतो आणि म्हणून या मुलांवर त्याचा जास्त परिणाम होणार आहे आणि कॅन्सर पण मुलांना होणार. आणि याही पेक्षा घातक पालकांसाठी सांगतो की जी मुलं जास्त मोबाईल वापरतात ती पुढे जाऊन नपुसक होण्याची जास्त भीती आहे, बरं का? कारण जी मंडळी आता जी छोटी मुलं त्या खिशात मोबाईल वापरतात त्यांच्यामुळे तो नपुसकतेचा प्रभाव जो आहे तो वाढणार आहे. आणि त्याच्यामुळे पुढे जी मुलं अतिमंद जन्माला येण्याची शक्यता आहे, कळलं का? जी मुलं वरच्या खिशात मोबाईल वापरतात त्यांना हार्टचे प्रॉब्लेम सुरू होणार आहे. म्हणजे या सगळ्या गोष्टी, जेवढी टेक्नॉलॉजी चांगली आहे तेवढंच हा वाईट परिणाम करणारी पण आहे. आणि प्रत्येक पालकानं एक गोष्ट आवाज का लक्षात घ्यायची आहे, ती म्हणजे आपला मोबाईल जो आहे अगदी 25,000 रुपयाचा असला तरी तो माझ्या मुलाच्या जीवापेक्षा मोठा नाही. आणि म्हणून मुलांसाठी मोबाईलवर कंट्रोल आपण करणं फार गरजेचं पॅरेंट्स. कारण कसं आहे की घरात टीव्ही चालू आहे, घरात सिरियल चालू आहे आणि ती सिरियल आपण सगळेजण बसतो आणि तिथेच मुलं पुस्तकं पसरून अभ्यास करायला बसलेले असतात. काय या सगळ्याचा परिणाम काही पालक मुलांना सांगतात मोबाईल वापरू नका म्हणून, पण स्वतः मात्र तासनतास त्याच्यात गुंग असतात. त्यांना बाहेर काय चालतंय काय नाही हे माहीत सुद्धा नसतं. माझी पालकांना पण विनंती आहे की जर मुलांकडून कंट्रोल करायचा आहे तर त्याचा कंट्रोल पहिला आपल्याकडे असणं फार गरजेचं आहे. आणि आपल्याकडे असणं म्हणजे आपण मोबाईल किती वेळ वापरायचा ह्याला काही लिमिटेशन्स आहेत आणि त्या लिमिटमध्ये आपण मोबाईल वापरायचा आहे. त्याच्याबरोबर काय झालं, मोबाईल वापरताना काही गोष्टी आपण तारतम्य वापरायचं आहे. मुलांसमोर दाखवू नाही शकत म्हणून तुमच्या हातात येस. मोबाईलमुळे मुलांचं वाचन, मुलांचं लिखाण, मुलांचं पाठांतर या गोष्टी बंद झालेल्या आहेत. आणि त्यामुळे मुलांचा अभ्यासावर परिणाम व्हायला नाही पाहिजे तर आपण मुलांचा मोबाईल कंट्रोल केला पाहिजे, कळलं का? आणि यासाठी मुलांकडे मोबाईल वापरायला देताना त्यांना किती वेळ मोबाईल द्यायचा हा फार महत्त्वाचा मुद्दा आहे. तर जेव्हा तुम्ही मुलांकडे मोबाईल देता तेव्हा पालकांनी सोबत बसायला पाहिजे. लक्षात घ्या मी काय सांगतो ते. पालकांनी मुलांच्या सोबत बसायचं आहे. मुलं काय बघतात आणि काय नाही यावर आपला कंट्रोल असला पाहिजे, आपला वॉच असला पाहिजे, कळलं का? आणि मुलांना मोबाईल किती वेळ द्यायचा तर रविवारी 1 तास. किती? फक्त रविवारी 1 तास एवढाच मोबाईल मुलांना द्यायचा आहे. इतर दिवशी
जर अभ्यासाचं काही प्रॉब्लेम असेल तर पालकांसोबत मुलांनी बसलं पाहिजे. आणि रविवारी जर 60 मिनिटं आपल्याला द्यायचे आणि समजा आज शुक्रवार आहे आणि शुक्रवारी जर मुलाने अभ्यासाच्या निमित्ताने 20 मिनिटं मोबाईल वापरला तर ती 20 मिनिटं रविवारी वजा करून 40 मिनिटं मुलांना मोबाईल द्यायचा. मुलं काय बघतात, काय नाही बघतात, काय करतात हे सगळं पालकांच्या त्या मुलांना आवडत असतात. आपल्या इथे कासारड्यामध्ये एक फॅमिली आहे, जास्त लांबचं सांगत नाही. मुलगा अतिशय हुशार आणि त्या मुलाला कुणीतरी काहीतरी दाखवलं आणि मग तो मुलगा जवळजवळ 3 ते 4 महिने दरवाजाला कडी घालून 2-2 तास मोबाईल बघत होता. आणि अतिशय हुशार विद्यार्थी साध्या आपल्या शाळेच्या परीक्षेत नापास व्हायला लागला. म्हणून ते पेरेंट्स माझ्याकडे आले. मी पेरेंट्सशी बोललो, मुलाकडे बोललो. जवळजवळ 4.5 तास त्या मुलाला मी घेऊन बसलो होतो आणि तुम्हाला सांगतो तो नको त्या गोष्टी मोबाईलमध्ये बघतो. त्याला बाहेर काढलंय. 2 महिन्यानंतर त्या पॅरेंट्सनी मला रडत येऊन सांगितलंय की तुमच्यामुळे हरवलेला मुलगा आम्हाला परत मिळाला. केवळ मोबाईलमुळे, केवळ मोबाईल. मोबाईल वाईट आहे अशातला भाग नाही, पण त्याचं प्रमाण आहे. प्रत्येक गोष्टीचं एक प्रमाण आहे आणि त्या प्रमाणाच्या बाहेर गेला की तुमचा विषय संपतो. तुमच्या कंट्रोलमध्ये त्या गोष्टी राहत नाही. हे जर कटिंग्स पाहिले तर आपल्या लक्षात येईल. काही ठिकाणी परवा मी एक व्हिडिओ पाहिला की मोबाईल दिला नाही म्हणून चक्क क्रिकेटच्या बॅटने आईला मारलेला आहे. हां, म्हणजे सिरियसली सांगतो, व्हिडिओ झाला होता काय. तर अशा पद्धतीच्या गोष्टी मोबाईलमुळे होतात. त्यामुळे मोबाईलवर कंट्रोल हा आपण पालकांनी ठेवला पाहिजे. आता मग मला परवा एका सेशनमध्ये मला असं विचारलं की तुमची पण मुलं आहेत ना, मग तुमची मुलं मोबाईल वापरत नाहीत का, असा प्रश्न मला माझ्या सेशनमध्ये विचारला गेला. तेव्हा त्याला माझं उत्तर असं होतं की 2015 साली माझ्याकडे अँड्रॉइड मोबाईल आला आणि सवय नसल्यामुळे दुसऱ्या दिवशी मी मोबाईल घरी ठेवला आणि गेलो बाहेर. जेव्हा गेलो जेव्हा मी घरी आलो तेव्हा बायकोने सांगितलं मुलगा रूममध्ये कडी लावून 2 तास मोबाईल बघतोय. बरं का. मी दरवाजा नॉक केला. तो म्हणाला कोण. मी म्हटलं मी. त्याने दरवाजा उघडला. त्याला कुठल्याही प्रकारची संधी न देता पहिला मी मोबाईल हिसकावून घेतला. म्हटलं 2 फोन करतो आणि नंतर तुला फोन देतो. आणि त्यानंतर तो मोबाईल घेऊन मी 2 मित्रांना फोन केले, इकडच्या तिकडच्या गप्पा केल्या आणि मग मी हिस्ट्रीमध्ये गेलो. तर माझा मुलगा बघत होता लाईटच्या बटनच्या मागच्या बाजूला ते कनेक्शन कसं असतं. असं झाड टाकायचं सत्र साधारण 10 ते 12 वेळा केलं. म्हणजे अचानक मोबाईल काढून घ्यायचा. घेऊन बसलाय ना, कडी लावून बसायचं नाही. कडी लावून मोबाईल घेऊन बसायचं नाही हे सांगितलं आणि अचानक कुठून तरी यायचं, पटकन मोबाईल काढून घ्यायचा आणि बघायचं काय बघायचं. तर एक दिवस ते बटन बघितले, एक दिवस आपल्या पाण्याचा मोटर कसा चालतो, आपला मोटर असतो तो कसा चालतो, ह्याचे फ्यूज कनेक्शन कसे होतात, फॅनचं वायंडिंग कसं होतं, असे सगळे व्हिडिओ कायम तो बघताना आम्हाला मिळाला. आणि आज सांगायला खरंच अभिमान वाटतो. इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगचा डिप्लोमा पूर्ण होऊन आता SSPM मध्ये 2nd इयरला इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगला आहे. म्हणजे त्या गोष्टी बघून त्याने स्वतःला एवढं डेव्हलप केलं की आता आम्हाला बाहेरून इलेक्ट्रिशियन आणायची गरज नाही. ह्या पण गोष्टी होऊ शकतात, पण कधी तुमचा कंट्रोल असेल तर. जर तुमचा कंट्रोल नसेल तर मुलं काय पण बघतील आणि काय पण करतील. त्यामुळे प्रत्येक पालकाने मोबाईल संदर्भात थोडंसं जागरूक असणं गरजेचं आहे. कळत. आता इथे जे पालक आहेत त्यांना कळलं काय करायचं आहे आपल्याला, पण जे नाही त्यांच्यामध्ये काही बदल होणार नाही. ते चालू आहे तसं चालू आहे. ती मुलं जाऊन सांगतील का असं सांगितलं नाही. बरोबर.
सो सर सो साधारण एक 2-3 वर्षानंतर आज पुन्हा एकदा या शाळेत मला येण्याची संधी मिळाली. वास्तविक मी माझं दुर्दैव समजतो इथे की मी सिंधुदुर्गात राहतो, पण सिंधुदुर्गात कुठली शाळा मला बोलवत नाही. घर की मुलगी दार बराबर है ना. पण माझ्या कार्यक्रमाला बाहेरच्या देशातून लोक असतात बरं. सो इथे हे लोक रेग्युलर बोलावतात, कार्यक्रम होतो. आणि इथे आज व्यवस्थापन समिती मुख्याध्यापक सर यांनी मला इथे बोलावलं, तुमच्याबरोबर बोलायची संधी दिली, काहीतरी नवीन तुम्हाला दाखवायला मिळालं, त्याबद्दल मी व्यवस्थापन समितीचे सगळ्या आपली सेवा करण्याची एक संधी दिली, त्याबद्दल खरंच खूप खूप धन्यवाद. तुमचेही आभार, कारण तुम्ही पण ते सगळं शांतचित्ताने ऐकून घेतला, पाहिला. जे पालक आहेत त्यांचे विशेष आभार, कारण शक्यतो सिंधुदुर्गात पालक कुठल्याही कार्यक्रमाला नसतात. पालकांचा एक किस्सा सांगतो सर. वारगाव हायस्कूलला आम्ही, मला वाटतं 2012 गोष्ट आहे, 13-14ची. आणि मी आपल्या वळके सरांकडे गेलो वारगाव हायस्कूलला, आणि त्याने सांगितलं सर आमचा असा असा कार्यक्रम आहे, फक्त आमची एकच अट आहे की पालकांना बोलवा. दुर्दैवाने त्यांनी पण ते तेवढे सिरियस घेतलं नाही, आणि त्या कार्यशाळेला एकच पालक आला होता. 200+ मुलं, पण पालक एक. त्या पालकाने, आमची मुलं म्हणाली आम्ही कार्यक्रम करूया, पालक नसतील तरी पण करून जाऊ. कार्यक्रम केला. तो त्या पालकाने, एका पालकाने बघितला, म्हणून तुम्ही कुठून आला, कुठे, अमुक ठिकाणी. दुसऱ्या दिवशी सकाळी 8:30 वाजता तो पालक माझ्या घरी आला, आणि त्याने मला म्हटलं की काल तुमच्या मुलाने जे दाखवलंय ते सगळं माझ्या मुलाला यायला पाहिजे, तुम्ही म्हणाल तेवढे पैसे दिले. म्हटलं पैसे दिले म्हणून येत नाही, ते प्रॅक्टिसने येणार. प्रॅक्टिस तुम्ही सोडा म्हणा, ते माझ्यावर सोडा. आणि 2-3 दिवसांचं ट्रेनिंग, आणि 2-3 दिवसांच्या नंतरच्या ट्रेनिंगमध्ये त्या मुलानं खरोखरच चमत्कार केला. खूप प्रॅक्टिस केली, 8 दिवसात खूप मेहनत केली. आणि त्या शाळेनं, त्या पालकाने त्या शाळेत जाऊन तो सगळा हे सांगितला किस्सा. आणि मग बघा म्हणे माझ्या मुलांमध्ये काय फरक पडला. आणि तो फरक माझ्या मुलांनी जे दाखवलं होतं ते सगळं त्या मुलांनी तिथे परत दाखवलं. आणि शाळेनं माझा पुन्हा कार्यक्रमासाठी वाळके सरांचा मला कॉल आला, आणि त्यानंतर जो कार्यक्रम केला त्याच्यासाठी जवळजवळ 24,000 रुपयांचं कलेक्शन शाळेने मला दिलंय. आणि त्यानंतर आजपर्यंत शाळेत माझा एक तरी कार्यक्रम रेग्युलर असतो, ती म्हणजे एकमेव वारगावची शाळा आहे. दरवर्षी न चुकता कार्यक्रम असतो. बाकीच्या शाळांमध्ये सिंधुदुर्गात कोणी करत नाही, पण आपण इथे बोलावता, सन्मान करता. थँक्यू सो मच. खूप खूप धन्यवाद.